लोकांच्या नांदी लागले बाई. हां, काही चांगले लोक आहे का ते? चांगले लोक आहे का? पाहिलं नाही का सईबाई माझ्यासोबत कशी बोलू राहिली होती, कशी बोलू राहिली ती पाहिलं ना तुम्ही ना? तशीच आहे ते, वात्रट आहे. तिला बोलायचं काही ढंग नाही आहे म्हटलं. हां, काही सुद्धाच लोक नाही आहे ते. म्हणून राहिलीत मला नांदी नका लागू त्याच्या, नका लागू नांदी. काही चांगले लोक नाही आहे बाई ना ते. नाही चांगली तर वाटली वा वहिनी मला. कसं तुम्ही तिला पाहिलं नाही आहे, तुमच्या गावची आहे का ते? मा गावची आहे ना, मला माहीत आहे ना. हां, मला गावात नाही राहा लागते बाई ना, मला माहीत आहे ना कोण कसं आहे तर माहीत आहे मला. काही सुद्धाच लोक नाही आहे म्हटलं ते. काही सुद्धाच नाही आहे, काही माणुसकीचे लोक नाही आहे, काही चांगले नाही आहे. नांदी नका लागू तुम्ही त्याच्या. फस्सान बरं बाई फस्सान. मी तुम्हाला सांगू राहिली बाई ना. आता मी का खराब चाहीन का बाई ना? हां, रोहिणीचं खराब चाहीन का? मला माहीत आहे ना ते चांगले नाही आहे, ते लोक चांगले नाही आहे म्हणून. काही सुद्धाच लोक नाही आहे बाई ना ते. हां, काही सुद्धाच नाही आहे. तुम्हाला सांगू का? हां, माझं मस्त रिश्ता आहे म्हटलं. रोहिणीसाठी एक नंबर रिश्ता आहे. एकदम माणुसकीचे सुद्धाच लोक आहे म्हटलं. मस्त रिश्ता आहे. पोरगा बी लय मस्त आहे, मस्त पोरगा आहे. कोण हो? कोणती मामबाई? आता माय बाई माई मामबाईंनी ओळखत का हो बाई तुम्ही? प्रतापच्या लग्नात आली होती ते. हां, तिचा पोरगाही आला होता. तुम्ही ना पाहिलाय, पोरगाही पाहिला तुम्ही ना. अच्छा अच्छा अच्छा. ते का तुमची बहीण? आता लक्षात आलं, आता लक्षात आलं माया. मग नाही तर काय, मस्त पोरगा आहे म्हटलं. आता इकडे काही जोडू नका तुम्ही. हां, तिकडे जोडून टाका म्हटलं मी ना. हा काही चांगला नाही आहे ना पोरगा. हे लोक काही चांगले नाही आहे. ते मस्त लोक आहे, एकदम शुद्धबात माणुसकीचे लोक आहे. इकडे हे पोराची माय. हां, एक नंबरची वात्रट बाई आहे म्हटलं. हां, काही चांगली नाही आहे. फस्सान तुम्ही देसान तर फस्सान म्हटलं. काय माय बाई हे कंकुले काय कानं भरवली हो माय वच्छलाचे. हां, काय सांगू राहिली बाई? ते लोक आमच्याच गावचे आहे ना, मला माहीत आहे ना कसे आहेत. हां, ते बाई एक नंबरची भांडगोडी आहे म्हटलं बा, एक नंबरची भांडगोडी आहे. काय माहिती आहे कंकुले नाही सुधारणार, कंकुले नाही सुधारणार. फालतू त्या वच्छलाचे कानं भरवली आहे, फालतू भरू राहिली. हे नाही सुधारणार. इला आता दणका दाखवतो मी. काय हो कंकुले? हां, त्या वच्छलाचे कानं खाली भरू राहिली तू? हां, कोणते लोक चांगले नाही आणि कोणते लोक चांगले आहे? आली बाप्पा ही बुडी माझी जीवाचा काव निरा. निरा तिथेही मा मागं लागत राहते, इथेही मा मागं लागत राहते. हां, माझी जीवाचा कावच आहे बाप्पा ही बुडी. काही नाही त्या सईबाईच्या बऱ्याच सांगत होती. हां, तिथं म्हटलं ती बाई हेच सांगत होती. असं ते सईबाई तिथं आल्या. तू कमी तिथं आलास का? हां, तू हे सांग ना. तू तिचं काय सांगू राहिली? हां, पहिले माणसानं आपल्यामध्ये झाकाव, मग दुसऱ्याला काहीतरी म्हणा. हां, तू पाय ना पहिले तू कशी आहे तर त्या पहिले बोलू राहिली तर. हां, तू पाय ना पहिले त्यापेक्षा तर चांगलीच आहे ते. हो, तुम्हाला माझ्यापेक्षा सगळे चांगले दिसतात त्या, मीच खराब दिसतो. आता तू करतच तशी. हां, लाव लगायचे कामं इकडे चुकल्या तिकडे चुकल्या. खबरदार तुला काही म्हटलं तर आणि वच्छलाला भेकून दिलं तर. हां, मग माझ्यापेक्षा बुरी कोणी राहणार नाही. हां, आताच तुला सांगू राहिली मी. तशी बी रोहिणी लय चांगली आहे. हां, लय चांगली आहे ते. तिच्या स्वभावानं ते तिचं बी मन बदलून टाकेल. हां, तू म्हणतो ना ते खराब आहे, तर रोहिणी एवढी चांगली आहे की तिचा स्वभाव असा आहे की ते तिला बी बदलून टाकेल. आणि तशी बी ते बाई काही एवढी खराब नाही आहे. काही बोलता, कोणाचा स्वभाव बदलत असते. असं असतं तर तुमचा स्वभाव बदलून नसता गेला. हां, मला काय बोलले असता तुम्ही एवढ्या? काय म्हटलं तू ना? तुझा स्वभाव लय चांगला आहे. हो 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 हो, लय स्वभाव चांगला आहे. तू या लयच चांगला आहे. दिवस नाही निघत तर घरं पुंजायला चालू करतो तू. या घरी चालली त्या घरी चालली, हिच्या घरी तिची चुगली तिच्या घरी तिची चुगली. हां, पण स्वतःचा स्वभाव पाहिजे ना तू. हां, मी हाव तर तू टिकवली म्हटलं मग हाताखाली. हां, मी सासू म्हणून एखाद्या दुसऱ्या घरी असती ना आतापर्यंत टिकली नसती म्हटलं. हां, कोणा टिकवली नसती. बापा आता काही बोलता का? मी हाव तर तुमचं घर चालीच होती आहे. हां, माझ्यानं तुमचं घर बरोबर आहे म्हटलं. नाही तर आतापर्यंत दुसरी एखादी सून आणली असती तुम्ही करून तर पाहून गेली असती कधीची तुमच्या घरातून. हा बाय शिल्लक नको बोलतो. हां, शिल्लक नको बोलू. आता माय बाई या दोघी सासूना चालू झाल्या आता. राहू द्या व बाई राहू द्या. हां, चालू नका हो तुम्ही. रोहिणीला कोणाला द्यायला म्हणतो तू? तू या मांबईंच्या पोराले? हां, तेच ना तुझी मांबई. तिचा नवरा तो दारू पिऊन नालीत पडलेला असते हमेशा. आणि दोघं नवरा बायको. हां, पुरं घरातलं भांडण पुऱ्या रोडावर करत राहतात तेच ना. हां, ते रोडावर तमाशा करतात तेच तुम्ही मांबईन ना. हां, मला माहीत आहे मला सर. मला काही तू शिकू नको. हां, मला शिकू नको तू. आणि या रिश्त्याच्या मनात जर तू बोलली हां तर मग माझ्यापेक्षा बुरी कोणी राहणार नाही. हां, आताच तुला सांगू राहिली, कान खोलून तू ऐकून घे. खबरदार तू काही बोलली तर. मांबईंच्या पोराले द्या म्हणते. तसं काही आम्हाला माहीतच नाही त्याच्या वरात काही. हां, माहीतच नाही. एवढ्या चांगल्या पोरामध्ये तू खोट काढू राहिली आणि त्या पोराला द्या म्हणते आहे ना. माहीत आहे ना मला. हां, ज्याला माहीत नाही त्याला सांगतो. मला नको शिकू तू, बिलकुल नको शिकू. मला माहीत आहे ते लोक कसे आहे. हां, आणि या रिश्त्याच्या मधात जर तू बोलली तर तू पाय मग तू या विचार करून घेशील हो बाई ना. हां, तू या विचार करून घेशील तू. काय नाही बाई मलाच कोण बोलते का? मलाच कोण बोलत राहता कधी? आता खरं सांगा तुम्ही, मलाच कोण बोलत राहता तुम्ही? कधी पाहिलं तुम्हालाच बोलता, कधी पाहिलं तुम्हालाच बोलता. गुन्हा बाई ना, गुन्हा तू ये गुन्हा. त्या गुन्ह्याच्या ना तू बोलणे खातं. हां, एवढ्या चांगल्या रिश्त्यामध्ये तू खोट काढू राहिली आणि त्या लोकायला द्या म्हणते. ते तमाशखोर लोक आहे. हां, त्याला देणार का मी महिन्यात? हां, मला तू बिलकुल मनात नाही बोलताना दिसली नाही पाहिजे. हां, आता सांगू राहिली मी तुले. या रिश्त्याच्या मनात तू काही बोलली आणि हुकला रिश्ता तू याच्यानं तर मग तू पाहिशील तू वायन मी. हां, माझ्याशी गाठ आहे तुझ्याली. करा बाप्पा तुम्ही काही करा बाप्पा. हां, मला काय बोलायचा अधिकार आहे बाप्पा? मी पडली मामी. हां, माझ्या काय बोलायचा अधिकार आहे? राहू द्या बाप्पा, तुम्ही तुमचं पहा. मी काय बोलत नाही बाप्पा तुमच्या मनात नाही. तुम्हीच आहे बाप्पा. किती झाले तर तुम्ही तुमचं पायत बसा, मी माय पाहतो. खरं बोलत आहे बाप्पा. आता तुम्ही खरं बोलत आहे. मला काय बोलायचा अधिकार आहे बाप्पा? तुम्ही लोकांच्या म्हणतात मला काय बोलायचा अधिकार आहे? मी कोण आहो बाप्पा तुमची? हां, कोणी नाही आहो मी, कोणी नाही आहो. नाही बोलीन मी अजिबात नाही बोलीन मी. आई राहू दे ना, वहिनी रडत आहे जाऊ दे. काही ना माय मगरमच्छचे आसू आहे ते सारे. हां, काही आसूवर जाऊ नको तू. हां, महा चॅप्टर आहे हे, महा चॅप्टर आहे. मीच आहो इले टिकून ठेवलेलं आहे माझ्या घरात मी. हां, दुसऱ्याच्या घरी जर असती ना तर टिकली नसती म्हटलं हे.
आणि मगरमच्छ असू ना माझ्यासमोर नको दाखवू तू. पा बाई पा आता कशी बोलते मला, पा तुमची आई कशी बोलू राहिली. राहू दे ना आई, जाऊ दे ना. नाही ना वच्छला, तुला नाही माहीत, अति करते अति करते. आणि आसूवर नको जाऊ, पुरे मगरमच्छ आसू आहे तिचे. हां काही काही खरी नाही आहे, एक नंबर लबाड बाई आहे. अच्छा मी लबाडाव ना, मी लबाडाव. करा बापा तुम्ही हुशार लोक, तुम्ही चांगले लोक. माय काय बापा, मी चालली बापा, मी चालली. माय कोण ऐकीन बापा या घरात मी चालली मी मारून मध्ये. काऊन आई, काऊन बोलली वहिनीला फालतूच्या फालतू एवढं, राहू दे ना. नाही नाही तिला बोलणं जरुरी होतं, माय बोलणं जरुरी होतं. नाही तर मधात तिथे चबर करतच राहिली असती ते चबर. तिच्या गोष्टीवर तू काही जाऊ नको. मला माहीत आहे ते लोक लय चांगले आहे, तिच्या गोष्टीवर नको जाऊ. तिची आणि त्या सईबाईची पटत नाही, लय भांडण झालं होतं दोघीचं एक बार. तेव्हापासून दुश्मन आहेत त्या एकामेकीच्या, म्हणून हे अशी बोलू राहिली. तशी चांगली बाई आहे, ते चांगली आहे, काही एवढी काही मनाची खराब नाही आहे. लय चांगली आहे, फक्त एवढी आहे की भडभड तोंडावर बोलून देते बस, बाकी काही नाही. मी चांगल्यानं ओळखतो ना ताईले, पहिल्यापासून ओळखतो. मीच काय, तू बी ओळखतो ना बहिणा. तूही पहिल्यापासून ओळखतो ताईले. चांगले लोक आहे ते. ते बाई बी चांगलीच आहे, पण कंकुलाचं तिचं पटत नाही, दोघीचं भांडणं झालेलं आहे. एकामेकीच्या दुश्मन आहेत ह्या, म्हणून हे कंकुली नाही म्हणून राहिली त्या रिश्त्याला. मी काय म्हणतो, काय विचार केला तर मग काय विचार केला तुम्ही ना? रोहिणीला विचारलं का पोरगा गिरगा पसंत आहे का, काय आहे तर काय विचार केला? हो काल रात्री आम्ही सगळेजण बोललो या विषयावर. विक्रम, प्रेम, जगदीश आणि तू या जावाई, आम्ही सगळ्याजणांना बोललो. आम्हाला आवडला पोरगा गिरगा आवडला. आता आम्ही ना तर पाहिला बेना घरदार त्याचं, पण आता पोराईनं नाही पाहिलं ना. ते म्हणे की घरदार पाहू म्हणे, मग सांगू म्हणे. आणि कसं त्या लोकांचाही फोन नाही आला ना अजून. पोरगी पसंत आहे का काय आहे तर फोन नाही आला ना. मग त्याचा फोन घेऊन आला, त्याला विचार करायला लागेल ना घरी त्याच्या बी, पोरगी पसंत आहे का नाही आहे. मग त्याचा फोन आला तर मग करू समोर विचार. पोरगा तर पसंत आला घरी, सरायले पसंत आला. हो तुम्हाला पसंत आला, पण सगळ्यात मेन आहे रोहिणीला पसंत आला का? तिला काय विचार लागते बाई? तुला का मला विचारलं होतं का मला लग्नाच्या वेळेस पसंत आहे का नाही आहे तर? काय विचार लागते पोरीले? जे मायबापाची पसंत ते पोरीची पसंत. नाही हो वच्छला, पहिलेचा जमाना अलग होता, आताचा जमाना अलग आहे. आता पोरीला विचार लागते ना, पोरगा पसंत आहे का नाही आहे तर. तुमच्या वेळेस चालत होतं, आता नाही चालत ना तसं. तुम्ही कोणत्या जमान्यात जगू राहिली माय बाई? म्हणते की जे मायबापाची पसंत ते पोरीची पसंत. पोरीलाही बी विचारायला लागते ना. आपली जिंदगीभर दोघायला एकामेकासंग राहायचं आहे. आपल्याला राहायचं आहे का, तिला राहायचं आहे, तर तिची बी रजामंदी जरुरी आहे ना. आई तू टेन्शन नको घेऊ, जे माई मर्जी ते मा पोरीची मर्जी आहे. माहीत आहे ना, मला माहीत आहे माई पोरगी मा शब्दाच्या बाहेर जाणार नाही, याची गॅरंटी आहे मला. तरी म्हटलं एक बार पोरीला विचारून घे. आणि गॅरंटी आहे ना, कधीच कोणाची घेऊ नाही शकत आपण. गॅरंटी कधीच नाही घ्यायची कोणाची. काही विचार नाही लागत, मला माहीत आहे मा पोरीची मर्जी माहीत आहे मला. मी चांगल्यानं ओळखतो मा पोरीले. माई मोठी पोरगी बी मा शब्दाच्या बाहेर गेली नाही. ज्या पोरासंग मी लग्न करून दिलं त्या पोरासोबत केलं तिनं. माई लाईनी पोरगी बी तशीच आहे. पण मला जर विचारशील तू तर मी तर तुला हेच म्हणेन बाई, एक बार तू विचारून पाय. रोहिणीला विचारून घे पोरगा पसंत आहे का नाही आहे का काय. तशी तर मला खुशच वाटली ते, तरी एक बार विचारून घे. बस तेच म्हटलं मग मी ना. ज्या नंबरशी तुम्ही संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. आता माय बाई अक्षयला किती वेळची फोन करू राहिली मी, पण याचा फोन बिझीच आहे निरा. किती वेळचा फोन बिझी आहे बापा, माहीत नाही कोणासंग बोलू राहिला आणि काय बोलू राहिला तर. मी फोन केला तर माझं नाही बोलत कधी एवढा वेळ लोक. 5 मिनिटात फोन कट करून घेते आणि आता कोणासंग बोलू राहिला एवढा वेळपासून. मी म्हटलं आज अक्षयला भेटून घेतो आणि मग मनात नाही आहे ते एकदम चांगल्यानं क्लिअर करून घेतो. मग मनातली गोष्ट त्याला सांगून देतो. पण पोराचा फोनच व्यस्त आहे. कशी भेटणार मी याले? मी बी हार नाही मानेन. कंटिन्यू याला फोन करत राहतो मी, आता कंटिन्यू फोन करतो. ज्या नंबरशी तुम्ही संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. काय माय बाई व्यस्त फोन करतच राहतो मी, करतच राहतो. काय करू गड्या, मला तर विचार पडला काय करून काय नाही तर. रोहिणी तर खूप प्रेम करते अक्षयवर, पण अक्षय बी करते का नाही करत. कारण की रोहिणीच्या नजरमध्ये जे प्रेम मी अक्षयसाठी पाहिलेलं आहे ते अक्षयच्या नजरमध्ये मला कधी दिसलंच नाही. कधी असं वाटलंच नाही मला की अक्षय बी प्रेम करते का काही. जर रोहिणीची जर गलतफहमी असेल, एकतर्फा जर हिचं प्रेम असेल तर किती खतरनाक गोष्ट होईल. एकतर्फा प्रेम किती खतरनाक असते हे माझ्यापेक्षा चांगल्यानं कोणीच जाणू नाही शकत. आणि रोहिणीचं बी एवढा चांगला आलेला रिश्ता आहे तिले. आणि ते तर म्हणते की मला लग्न नाही करायचं. हा पोरगा हातातून चालला जाईल मग काय होईल रोहिणीचं. किती चांगलं स्थळ आलेलं आहे रोहिणीले. रोहिणीनं ठुकर रोवलं नाही पाहिजे इतकं चांगलं स्थळ. पोरगा किती चांगला आहे, घरदार चांगला आहे पोराचं. आणि मला मायबाप बी चांगलेच वाटले मला पोराचे. रोहिणीच्या गलतफहमीच्या ना रिश्ता हुकला नाही पाहिजे. नाही असं नाही होऊ देईन मी. मला अक्षयसोबत मलाच बोला लागेल अक्षयसोबत. हे मॅटर मला बंद करा लागेल मला हे मॅटर. नाही तर एवढा चांगला रिश्ता आलेला आहे, रोहिणी नाही म्हणेन या रिश्त्यासाठी. मोहिनी नाही काही ना काही करावंच लागेल मला. अक्षयला फोन करतो मी, अक्षयला भेटायला बोलवतो मी, भेटतो अक्षयला आणि भेटून काय आहे काय नाही ते क्लिअर करून घेतो. त्याला विचारतो मी. मोहिनी अरे माय तुमच्यावर लक्षच नाही. काय म्हणताल ते? काय म्हणून राहिले होते म्हणजे मी ऑफिसला चाललो हे सांगायला आलो होतो तुला. मी निघतो ऑफिसला. बरं ठीक आहे. तू काय विचार करू राहिली होती? मी काही नाही, असंच ते काल पाहुणे आले होते ना तोच विचार करत होते.
हां त्याच्यावर तू काही विचार करू नको. काल रात्री आम्ही विचार केला. आम्ही तिघं भाऊ बाबा नाही तुला माहिती आहे ना मी रात्री आईच्या रूममध्ये गेलो होतो. तर तिथं आम्ही ह्याच गोष्टी केल्या की पोरगा कसा आहे काय आहे. तर घरी सराईले पसंत आहे पोरगा. हां आईले बाबाले दादाले सराईले पसंत आहे. हां फिक्स करणार आहे. जर त्या लोकांचा होकार आला तर मग हार्स्टा फिक्स करू म्हणा. अरे वा, चांगला आहे, मला आवडला पोरगा. हां चांगला आहे पोरगा, पण रोहिणीला कसं नाही का? पसंत आहे का म्हणजे काय विचारायला लागते. पोरगा एवढा चांगला आहे तिच्याही पसंतच असेल ना. फक्त आता त्या लोकांना होकार दिला पाहिजे बस झालं तर मग. म्हणजे कसं आपल्याला तर पसंत आला पोरगा. पण त्या पोराला बी आपण लोक पोरगी पसंत यायला पाहिजे ना. हां त्याचा फोन आला की मग पाहू समोर काय करायचं आहे तर. हो का? मी काय म्हणून राहिली होती, बोल ना काय म्हणून ती लवकर बोल. माझा टाईम नाही आहे जास्त. मग निघायचं ऑलरेडी उशीर झाला मला. मी म्हणत होती की मला थोडंसं मार्केटमध्ये काम आहे, तर मग मी जाऊ शकतो का? याच्यातनी काय विचारायला लागते. चालली जाशील ना. बरं ठीक आहे. कधी जाशील तर. अजून डिसाईड नाही आहे कधी जायचं आहे, तर मी माझ्या मैत्रिणीला फोन करीन. मग मैत्रीण मला ज्या टायमाला सांगेन त्या टायमाला जाईन मग मी. ठीक आहे चालली जाशील. चल मी निघतो ऑफिसला. बाय. बाय प्रेमजी, बाय. चल निघतो ऑलरेडी उशीर झाला मला. तुझ्याजवळ मी ना माझी लाल कलरची फाईल दिली होती ना काल. ते कुठं आहे तर. अरे ते तुमच्या ऑफिस बॅगमध्ये मी ऑलरेडी टाकून ठेवलेली आहे. ठीक आहे थँक्यू. चला बाप्पा, हे गेले. आता माझ्याजवळ तर पण अक्षयचा नंबर नाही आहे ना. मला ते आनंदीजवळ असेल. जगदीश भाऊजीचे 2 मित्र आहे ना ते, तर आनंदीजवळ जरूर असेल नंबर. आनंदीला मागतो. का बाप्पा, तुम्हाला पोरगी पसंत आली का मग? हां कशी वाटली पोरगी? पोरगी तर चांगली आहे. सुंदर आहे पोरगी चांगली आहे. काहून तुला नाही आवडली का? नाही, पोरगी मला चांगली तर वाटली. स्वभाव बिभाव मला पोरीचा चांगला वाटला. पण मला एवढी काही सुंदर नाही वाटली पोरगी. पोरीचा चेहऱ्याचा शेप काही मला एवढा काही आवडला नाही. म्हणजे जेवढी सुंदर मला वाटली होती तेवढी सुंदर नाही आहे. सुंदरतेचं काय करतं. आपलं घर चालवलं पाहिजे बस झालं. सुंदरता काय आहे बाबा. सुंदरता टिकून थोडा राहत असते. वयानुसार ते तर ढलतच असते. पण माणसाच्या अंदरचे जे गुण असतात, जो स्वभाव असते तो मेन असते. पोरीचा स्वभाव चांगला पाहिजे. रंगरूप काय आहे. नाही बापा, रंगरूप बी चांगलं पाहिजे ना पोरीचं थोडं. लोक काय म्हणतील ही सईबाईची सून आहे अशी आहे. नाही पोरगी एवढी बी काही खराब नाही आहे. पोरगी जास्त सुंदरी नाही आहे तर जास्त काही खराब बी नाही आहे. चांगली आहे पोरगी. मला तर आवडली. चांगली आहे पोरगी. आहे पोरगी ठीकठाक आहे. म्हणणं काय तुझं? माझं म्हणणं काय, मला काही एवढी विशेष नाही वाटली पोरगी, हेच म्हणून राहिली मी. आपलं काय आपल्या पोराला पसंत आली पोरगी बस झालं. पोराला विचारायला लागेल ना पोरगी पसंत आहे का नाही आहे. आपलं काय आपल्या थोडा जिंदगी काटायची आहे तिच्यासोबत. पोराला काटायची आहे नाही. हो ते बी आहे म्हणा. मला नाही वाटत पोराला पोरगी पसंत आली असेल म्हणून. मला माहिती आहे मा पोराची पसंत मासारखीच आहे. मला नाही वाटत मा पोराला पसंत आली असेल म्हणून पोरगी. काय जुनं पसंत आहे का नाही आहे पण विचारायला लागेल ना पोराला विचारू. जर पोराला पसंत असेल तर आपल्याला काय हरकत आहे. हो ते बी आहे म्हणा. आई मी चाललो म्हटलं बाहेर. अरे बाप्पा, कुठं चालला तू? येतो म्हटलं मा मित्राला भेटून. मी काय म्हणतो, इकडे पहिले तू. इकडे त्या बाबाला तासोबत बोलायचं आहे. काय बोलायचं आहे माझ्यासोबत? इकडे येतं खरी रे बापा, जरुरी गोष्ट आहे ना, ये इकडे. बरं आलो. बोला आई बाबा काय झालं, काय बोलायचं आहे बोला लवकर. माझा टाईम नाही जास्त. अरे बापा, काय बोलत राहतं त्या मित्राईसोबत कामाधामाचं. पहिले इकडे कामाची गोष्ट कर. बोल ना तर ऐकत आहे ना मी. विचारावं काय विचारायचं विचारा तिला. काय काम होतं बाबा माझ्यासोबत, काय विचारायचं आहे? मला विचारायचं होतं का रे काल आपण ती पोरगी पाहायला गेलो होतो. ती पोरगी पसंत आहे का तुला? तू हे उत्तर तर माहीत आहे मला, पण तुला तोंडाने सांगून दे त्या बाबाला. तू त्या तोंडाने सांगून दे. त्या बाप काही ऐकून नाही राहिलं माया. तुम्ही दोघांनी काढते, मी दोघांनी पसंत आहे का ते पोरगी? आमच्या दोघांचं काय करावं लागते. तुला जेवण काटायचं आहे त्या पोरीसोबत. तू ये सांग तुला पसंत आहे का नाही आहे. तुम्हाला पसंत असेल तर मला पसंत आहे. आता आमचं नाव घालू म्हणतात. तू ये सांग तू ये मत विचारायचं आहे मला. हो चांगली आहे पोरगी. आवडली मला, पसंत आहे. काय पोरगी पसंत आहे तुला? हो चांगली आहे पोरगी, पसंत आहे मला. बस तुलाच विचारायचं होतं बाकी काही नाही. मग सांगू का पोरीवाला फोन करून की पोराला पोरगी पसंत आहे म्हणून? हो बाबा सांगून द्या ना, सांगून द्या. पोराला पोरगी पसंत आहे म्हणा, सांगून द्या. बरं सांगून देतो मग मी. पोराला पोरगी पसंत आहे बा सांगून देतो. हो ठीक आहे बाबा. आणि जाऊ मग मी आता. तू आमच्या प्रेशरमध्ये येऊन हो म्हणून राहिला का पोरीले? की आम्हाला पसंत असेल म्हणून तुला पसंत आहे. आमच्या प्रेशरमध्ये आला का तू? नाही आई, मला पोरगी खरोखरमध्ये पसंत आहे. मी पाहिली पोरगी मला आवडली, पसंत आहे मला. हा पाय, जाणून नको म्हणू. खरं पसंत असेल तर सांग, नाही तर दुसरी पोरगी पाहू आपण. लय पोरी आहे, दुसऱ्या पोरी अजून पाहू. नाही आई, मला पसंत आहे पोरगी, काही प्रॉब्लेम नाही आहे, मला आवडली. बरं ठीक आहे. मला तुलाच विचारायचं होतं. झालं. मी फोन करून सांगून देतो ताईला की पोराला पोरगी पसंत आहे बा सांगून देतो मी. ठीक आहे ना बाबा, सांगून द्या तुम्ही. जातो मग मी. अरे ऐक तर खरी माझी गोष्ट, ऐक ना. आई सांगितलं ना मी ना एक बार की मला पोरगी पसंत आहे म्हणून. बार विचारू नको मग. आता पसंत आहे मला पोरगी, सांगितलं मी ना बाबाले. अरे ऐक तर खरी माझी गोष्ट. हो लवकर येशील ना घरी? येऊन जाईन मी लवकरच येतो घरी. काय बाप्पा, ऐकली नाही या पोरांनी माझी पुरी गोष्ट. तर मी फोन करतो आणि सांगून देतो मग त्या लोकांना पसंत आहे म्हणून पोरगी पोराले. पण बाप्पा, रवीनं नाही पाहिली, स्वप्नीनं नाही पाहिली, त्याच्या बायकांना नाही पाहिली, असेच पसंत केली का तुम्ही ना? काही नाही, रवीनं तर पाहिली होती ना, लग्नामध्ये पाहिली होती पोरगी रवीनं. चांगली आहे म्हणे बाबा. रवीला पसंत आहे. आणि स्वप्नीलने मी फोटो पाठवला होता, तो म्हणे हा म्हणे चांगली आहे म्हणे. काय राहिलं मग आता? बाप्पा आता तुम्हाला पसंत आहे तर आता मी काय बोला बाप्पा. मायकोन ऐकी नाही घरात मी. ठीक आहे मी फोन करतो त्या लोकांना.
टुरलक 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 टुरलक. हॅलो. हां हॅलो, काय चालू आहे? मी संग्राम भाऊ बोलतो म्हटलं, संग्राम भाऊ. हो हो हो, राम राम. हां राम राम. कसा काय फोन केला? हो, तुम्हाला सांगायलाच फोन केला होता मी ना. चला म्हटलं मग आता युवाई बनून जाऊ म्हटलं आपण. काय म्हणतात? म्हणजे म्हणजे पोराला पोरगी पसंत आहे बुवा. विचारलं पोराले, पोरगा म्हणे पसंत आहे म्हणे मला पोरगी. आमच्या इकून तर हाव आहे बुवा. आता तुमच्या इकून पाहा तुम्ही. हो हो, आमच्या घरी पसंत आहे ना सराईला पोरगा. सराईला पसंत आहे पोरगा. मग या मग तुम्ही घर पाहिले. कधी येतात मग? हो, आता घरी सांगतो मी सराईला आणि मग तुम्हाला सांगतो तारीख. कधी घर पाहिले हो तुमचं आम्ही ते सांगेन मग मी तुम्हाला. हो हो, सांगा सांगा. तुमच्या हिशोबशी सांगा तुम्ही कधी येता घर पाहिले तर. ठीक आहे मग ठेवतो फोन. सांगतो मग तुम्हाला तारीख कधी येऊ तुमचं घर पाहिले तर. ठीक आहे ना? हो हो हो, काही वांधा नाही, काही वांधा नाही. काय माय बाई किती घाई केली अहो माणसानं फोन करायची ताईले. किती घाई केली. पोरीच्या पाऱ्यात काही विचारपूस नाही केली, काही नाही केली. पसंत आहे पोरगी पसंत आहे, या माणसाला मोठी घाई आहे. ठेवतो भाऊ मग फोन. हो हो हो, ठेवा ठेवा. काय हो बाप्पा, पोरानं हो म्हटलं लगे त्या लोकांना फोन करून सांगून दिलं की आम्हाला पसंत आहे पोरगी म्हणून. काही विचारपूस काही पोरीच्या बाहेर करा नाही लागत का? कशी आहे पोरगी, काय आहे? एकदमच हो म्हणून दिलं. दिमाग नाही आहे, खरं दिमाग नाही आहे तुम्ही लोकांना, काहीच दिमाग नाही आहे. काय विचारायला लागते? ओळखीचे आहे ना ते आपल्या लोक, ओळखीचे आहे. काय विचारायला लागते? घरच्यासारखी गोष्ट आहे. हो, किती ओळखीचे असले तरी विचारपूस हे ते करा नाही लागत का? आता तू शिल्लक विचार नको करू. शिल्लक विचार नको करू. चांगली आहे ते पोरगी. पाहिलंय मी ना, लहानपणापासून पाहिलंय. येत होती ना तिच्या आजीच्या घरी गावात नाही. पाहिलंय मी ना. ते का आपल्यासाठी अनोळखी लोक आहे का? ओळखीचे लोक आहे, चांगले लोक आहे, भले लोक आहेत ते. पहा बा तुम्ही, तुमचं तुम्ही पहा बापा. मी ना किती म्हटलं तर तुम्ही लोक ऐकसान का माया? ऐकसान नाही ना, माहीत आहे मला. पहा बापा मग तुम्ही काय करायचं काय नाही तर. पण सर्व पहिले सांगून देसान त्या लोकायले. माहीत आहे ना तुम्हाला? तर मग म्हणतील ते पहिले सांगितलं नाही नसन तसं, पहिले सर्व सांगून देसान. माहित आहे ना, सकूबुडीला सर्व माहित आहे. सकूबुडीने आपल्याबरोबर सर्व सांगितलं असेल ना, सर्व सांगितलं असेल. अशींचं माहीत नाही बा मला, तुम्ही पहिले सांगून देसान. मग ते बादमध्ये मला पाहिजे नाही ते. हो हो, सकूबुडीला डबल एक बार विचारीन. सांगितलं का बा तुम्ही ना? पहिले माहीतच असेल, सांगितलंच असेल सकूबुडीनं. बरं ठीक आहे तर मग. तू फालतूचा एवढा विचार करू राहिली. लय विचार करतो तू, खरं लय विचार करतो. हो बापा, करा लागते ना विचार, विचार करा लागते ना. विचार केल्या बिना चालते का? लय विचार करा लागते, लग्न कार्यामध्ये लय विचार करा लागते ना. बरं माझं डोकं तू जास्त पागल नको करू.